मला सर्वप्रथम लाज वाटते की सरकारने या झाडांवर फुल्या मारल्यात. आपल्या आई वडिलांच्या अंगावर फुल्या मारल्यासारखं आहे ते. जसं त्यांनी पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं. तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही. मोठं आंदोलन आम्ही छेडू. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आता नेमकं काय वाटतंय, काय मला सर्वप्रथम लाज वाटते की सरकारने या झाडांवर फुल्या मारल्यात. आपल्या आई वडिलांच्या अंगावर फुल्या मारल्यासारखं आहे ते. जसं मी आत्ता बोलल्याप्रमाणे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही. मोठं आंदोलन आम्ही छेडू. प्रशासन हे झाडं काढण्यासाठी ठाम आहे. त्यांनी ही झाडं काढून दुसरीकडे प्लांटेशन करणं हा पर्याय सुचवलेला आहे. त्याचबरोबर आम्ही झाडं न काढू देण्यासाठी ठाम आहोत. त्यांनी झाडं काढण्याचा निर्णय घेतात. तुमची भूमिका काय राहील? तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी. म्हणजे याला पर्याय काय? आपण मागे पण तुमची सत्ता होती त्यावेळेस याला पर्याय काही नाही. इकडनं एकही झाडाची फांदी तोडायची नाही. तुमची सत्ता असताना इथेच पंडाल होते, या जागेवर होते, नंतर ही झाडं लागली. पण झाडं वाढलेत ना आता. झाडांची तुम्ही उंची बघा, झाडं वाढलेत ना. बघा तोडायची झाडं ही. म्हणजे गिरीश महाजन म्हणतायत. महाजन यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की याच्यापैकी काही झाडं रिप्लांट केले जातील आणि गिरीश महाजनांचा वर कोणाचा विश्वास नाही. त्यांचं म्हणणं आहे की 10 वर्ष जुनी असतील, 10 वर्षाच्या आतली झाडं तीच काढणार. वड पिंपळ ही मोठी झाडं ते अहो आता काल ते खोटं बोलले. मी हैदराबादला गेलोय, हैदराबादनं झाडं आणली आहेत. गिरीश महाजनांवर ते जे काय बोलताय याच्यावर कोणाचा विश्वास नाही. त्यांनी व्हिडिओ दिलेत मीडियाला, फोटो दिले, तिकडचे फोटो आहेत त्यांच्याकडे की ते तिथे जाऊन आले असं. इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही. पण मग आपण आपण ज्यावेळेला मनसेची सत्ता होती त्याच वेळेला सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला होता. याच सगळ्या भागामध्ये साधू महंतांची राहण्याची व्यवस्था केली तेव्हा ही झाडं नव्हती इकडे. तेव्हा पण मग आता तुमच्याकडे पर्याय काय पर्याय सरकारने शोधायचा आहे. म्हणजे सिंहस्थ होऊ द्यायचा की नाही होऊ अहो द्यायचा? आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो, पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार इथे कुंभमेळा करत असेल तर कसं होईल? झाडं तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी इकडे बरं करतात काय करताय अण्णा? काय बांधतायत? 1,00,000 स्क्वेअर फूटचं रेस्टॉरंट. रद्द केलं ते, काल रद्द केलं त्यांनी. कोणाचा विश्वास आहे? काल त्यांनी कुंभमेळा मंत्र्यांनी घोषणा केली का? 1 लाखाचं नाही, 5 लाख दिले. 5 लाख स्क्वेअर फीट 5 लाख स्क्वेअर फीट. अहो रेस्टॉरंट, त्याच्यानंतर बँक्वेट हॉल, प्रदर्शन केंद्र, हे त्यांच्या त्या या प्लॅन मध्ये आहे. आणि ते बोलतायत ते खोटं बोलतायत. त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे. तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या. खासगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे.